एवढं बेकार म्हणजे आमच्यासोबत घडलेली नाही एक गोष्ट, मी तुम्हाला सगळे सांगते. तर सकाळपासून ना मी आवरलं होतं, नाईट ड्रेस वगैरे घातलेला होता. आम्हाला जायचं होतं कोल्हापूरला त्याच्यासाठी, कारण प्रवासातच जायचं होतं आणि आम्ही जाऊन डायरेक्ट झोपणारच होतो वाटामध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट डेला आम्ही म्हणजे सोलापूरवरून कोल्हापूरला जाणार होतो. नंतर अचानक ठरलं धुरंधर मूवी बघायचा. मग काय मस्तपैकी मी रेडी झाले, जीन्स वगैरे घातली, मस्त म्हणलं मूवीला जायचंय. ठीक आहे, ते पण पहिल्यांदाच बीडच्या बाहेर कुठेतरी मूवीला जाणार होते. तर आमचं ठरलं सोलापूरमध्ये मूवीला जायचं. ठीक आहे, म्हणून मी आवरून वगैरे निघले होते छान छान. नाही तर अगोदर मी नाईट ड्रेस घातला होता. विषय असा झाला, आम्ही गेलो सोलापूरमध्ये, कारण आम्हाला सोलापूरमध्ये मूवी बघायची होती आणि आम्ही तिकीट काढले धाराशिवचे. ऑनलाईन बुकिंग केली होती चौसाळा इथून, आणि सोलापूरमध्ये पोहोचल्यावर समजलं की आम्ही तिकीट काढले होते धाराशिवचे. म्हणून मग 4 तिकीट काढले होते. मग चव्हाण साहेबाचं कोणतरी ओळखीचं होतं, त्यांना देऊन टाकले. आम्ही ऑनलाईन पाठवले आणि त्या म्हणलो मूवी बघायला. त्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट सोलापूरमध्ये हॉटेलला. इकडं मस्त रूम अशी केली होती. त्याच्यानंतर रूममध्ये एंट्री केली, मस्त जेवण वगैरे केले तिथे हॉटेललाच आणि मस्त आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलोत, कारण निघायचं होतं कोल्हापूरसाठी. तर इकडं मस्त हॉटेलमध्येच मॉर्निंगला नाश्ता होता. तर मस्त पोट भरून फुल नाश्ता वगैरे केला आणि आवरले ना. ॲक्च्युली मी साडी नेली होती घालण्यासाठी, पण प्रवास 3-4 तासाचा बाकी होता आणि मला साडी एवढ्या वेळ मला कम्फर्टेबल वाटत नाही. सो मग मी कॅन्सल केली साडी घालायची. म्हटलं कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर घालता येईल, पण कोल्हापूरमध्ये पण जागा भेटली नाही. म्हणजे नाही का हॉटेल वगैरे तिथे म्हणजे अगोदर नाही भेटलं. डायरेक्ट आम्ही ज्योतिबाच्या मंदिरावरच गेलो. म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, ड्रेस घातला तरी चालतोय. मग मी साडी घातलीच नाही, कारण मला कम्फर्टेबलच वाटत नाही. त्यात ना मी साडीचं ब्लाऊज खूप दिवसापूर्वी घातलं होतं आणि ते अचानक आता खूप दिवसांनी डायरेक्ट मी उचलून नेली साडी. मला ते ब्लाऊजच खूपच फिट्ट येत होतं. सो मग मी कॅन्सलच केला साडीचा प्लॅन. मग आम्ही मस्तपैकी गेलो पाया पडायला देवाला. इकडे खूप जास्त गर्दी होती. आता चैत्राचा महिना आहे ना, त्याच्यामुळं म्हणजे, आणि त्यात आम्ही रविवारी गेलो होतो. खूप गर्दी होती आणि त्या दिवशी ना म्हणजे दर्शन वगैरे खूप छान झाले. आमचे पुजारी वगैरे तिथले म्हणजे नाही का ओळखीचे होते. आम्ही त्यांना कॉल वगैरे केलेला होता येणार आहेत म्हणून. मग सगळ्यांशी भेटलोत वगैरे. आणि तिथे एक कार्यक्रम पण आहे आता, किती तारखेला बघा आता येणार आहे, मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवते. तर इकडे चव्हाण साहेबाला हे असं शॉल वगैरे घेतली त्यांनी, म्हणजे त्या पुजाऱ्यांनी वगैरे दिली. त्यानंतर ताट वगैरे रेडी केलं आणि आम्ही दर्शनासाठी गेलो. तर दर्शन वगैरे खूप छान झालं आणि एक म्हणजे खूप भारी वाटत होतं इथं गेल्यानंतर. दर्शन वगैरे झाल्यानंतर एक मनाला वेगळ्याच प्रकारची शांती. आमचं कुलदैवत आहे. तर इकडे दर्शनासाठी वगैरे गेलो होतो. नमस्कार भाई भक्तांनो, मी आता आलोय ज्योतिबामध्ये आणि आल्यानंतर मला सगळ्यांना कळलं की 24 तारखेला दख्खनचा राजा ज्योतिबा केदारनाथ याचा प्रकट दिन आहे. त्या दिवशी सर्व भाई भक्तांनी ज्योतिबाची माळी म्हणजे ज्योतिबाचा डोंगर या ठिकाणी यायचं. ही प्रार्थना आहे, त्याच्यामुळे तुम्हाला यावंच लागतंय 24 तारखेला. धन्यवाद. यात्रेला तर 1 एप्रिलला खूप जण येणार आहेत, पण 24ला पण खूप भारी आहे. 24ला ज्यांना म्हणजे येत आहेत त्यांनी नक्की जावा. आम्ही तर आत्ता काय कालच आलोय दर्शन करून, म्हणजे आमचं 22-23ला दर्शन झालं. त्याच्यानंतर इकडं म्हणजे आम्ही व्हिडिओ वगैरे काढले सगळ्यांसोबत. आपले फॉलोअर्स पण खूप छान छान फॅमिलीज भेटत होत्या, त्यांच्या सगळ्यांसोबत फोटो काढले. नंतर चव्हाण साहेबांनी त्यांच्या मित्रपरिवारासाठी रील काढली, बघा ती. माझ्या ज्या मित्रांचे लग्न राहिले ते त्या मित्रांचे लग्न लवकरात लवकर व्हावा अशी ज्योतिबाचरणी मी प्रार्थना केली. होतंय काय, लग्न जमत येते आणि तुटत आहे. पाहुणे आले बघायला ते कोणीतरी ते काड्या करते, त्याच्यामुळे ह्याच्यात यश यावा. कोणी काड्या करू नये. आणि जे माझे जीवलग मित्र आहेत त्यांचे लग्न राहिले, आता सध्या राहिले होते ते डिप्रेशनमध्ये, त्यांना देवाने डिप्रेशनच्या बाहेर काढावा. जे लहानपणापासून सोबत आहेत त्यांचे बऱ्याच जणांचे लग्न झाले नाहीत. तर देवाच्या चरणी मी अशी प्रार्थना केली की त्यांचे लवकरात लवकर लग्न व्हावं, कारण की आम्हाला दुःख बघवत नाही. मित्र बघतो आमच्या लवकरच जोडीने पाया पडायला यावा, देवाने ती यश द्यावा. मुलगी बघा गेल्यानंतर लवकरात लवकर त्याचं जमावा. खास काय होते 90% होते फायनल, 10% तुटते. त्याच्यामुळे यश यावा हेच देवाकडे माझी प्रार्थना आहे. आणि देवा महाराजा लवकरात लवकर माझ्या मित्राचे लग्न होऊ दे ज्योतिबाच्या नावानं. त्यानंतर आम्ही इकडं सगळं मंदिर वगैरे बघितलं. इकडं छान म्हणजे काहीतरी आणखी नवीन अभिषेक वगैरे होत होते. त्यानंतर आम्ही पण गुलाल वगैरे उधळला, मस्त व्हिडिओ काढले. त्याच्यानंतर इकडं आम्ही दर्शन वगैरे घेतलं पुढच्या साईडने पण. आणि त्यानंतर ते जे पुजारी होते ना, तर त्यांच्यासोबत आम्ही थोडा वेळ बसलो.
आमच्या तिकडे येत असतात आणि आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांना पण म्हणजे नाही का ओळखत होतात आणि आम्हाला पण ओळखत होते सगळे. खूप छान वाटलं. आपलं जे कुलदैवत आहे तिथले पुजारी आम्हाला ओळखतात, व्हिडिओ वगैरे पण बघतात, तर खूप भारी वाटलं. त्यानंतर त्यांनी आम्हाला हे पोस्टर दिलं, म्हणलं तुम्ही जे नवीन घर बांधले ना तिथं मोठं करून लावा. म्हणलं नक्की नक्की. खूप छान वाटलं माहिती आहे का. त्यानंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो. मी एक लहान होते का, मी 5वी-6वीला तेव्हा यांच्या घरी गेलेले होते. यांचं तेव्हा माळवादाचं घर होतं आणि आता मी म्हणजे मला अचानक तिथे गेल्यानंतर वाटलं की मी इथं आलेले पहिली. मी त्यांना विचारलं, म्हणले हो म्हणून. आणि त्याच्यानंतर तिथे जेवणं वगैरे केले. खूप छान स्वयंपाक केला होता त्यांनी. आणि परत मग इकडे बघू शकता भविष्य बघितलं होतं आम्ही चव्हाण साहेबाचं, तर त्याचं थोडी क्लिप आहे, ऐका तुम्ही. लखन नाव आहे बघ, लखन बिराट पहिली लखन नाव आहे बघ. लखन लखन काय त्यांना काही शूट केलेलं आवडत नव्हतं, सो बंद केलं. त्याच्यानंतर इकडं खाली यमाई देवीकडे आलो होतो, तर इकडं आता यात्रेसाठी काठ्या वगैरे येत आहेत, इकडं बघू शकता तुम्ही. त्यानंतर मस्त एक चोकोबार घेतली, खाल्ली. कोल्हापूरमध्ये इकडं यांचं क्रिकेटचं सामान गोळा करायला सुरू होतं, बॅट, स्टंप वगैरे. मला शूसाठी तसला ना मोठं पाण्याचं हे घ्यायचं होतं, काय म्हणतात त्याला, ते पाण्याचं नसते का मोठं, त्यात पाणी सोडून बसायचं हौदासारखं, ते घ्यायचं होतं. एका जागेवर दिसलं, म्हणलं दुसऱ्या जागेवर थांबवा म्हणून, तर ते नंतर दिसलंच नाही, ते एका जागेवर दिसलं, मग ते नाही घेतलं. त्यानंतर आम्ही गेलो मॉलमध्ये, तर पूर्ण आम्ही गुलालानेच भरलेलो होतो, म्हणजे डायरेक्ट तिकडून इकडेच आलो होतो, रूम वगैरे केली नव्हती. तर मग मॉलमध्ये गेलो, तर फायनली मग काल पिक्चर राहिला होता आमचं, तर म्हणलं चला आज बघूया म्हणून. तर मॉलमध्ये गेलो, तर तिथं पण ना पूर्ण म्हणजे आम्ही ज्या शो गेलो होतो का त्याच्या पुढचा शो पण फुल होता आणि त्याच्या पुढचा पण ऑलमोस्ट फुल होता. एकदम समोरच्या 4 सीट भेटल्या, ठीक आहे म्हणलं चला बघूया. तर मस्त इथं मग पिक्चरला थोडा वेळ होता, कारण आम्ही जेव्हा गेलतो त्याच्यानंतर तर लगेच भरलं नाही. सो मग तिकीट वगैरे काढून ठेवले आणि मग थोडं फिरलो मॉलमध्ये, थोडंफार काही गोष्टी घेतल्या. त्याच्यानंतर बाहेर गेलो, नंतर कॉफी वगैरे पिलो, त्याच्यानंतर बाहेर गेलो. पण लेडीजचं कसं पाणीपुरी म्हटलं की हा पाहिजेच, पाणीपुरी खाल्ली, मॉलच्या बाहेर होती ती. त्यानंतर आमचं काही नाही, मला ते काय पाय स्टेपरचं नसते का त्याच्यावर भीती वाटायची, आम्ही नुसतं हिंडायचं. ते वरी गेले होते आम्ही, खाली एक 70% ऑफ म्हणून सुरू होतं, तिथं गेलो होतो. तर मग तिथून परत वरी आलोत. त्याच्यानंतर इकडं फायनली मग मूवीचा टाईम झाला होता, मग आम्ही आलोत मध्ये. आणि इकडे चव्हाण साहेबाचा मस्त छानसा एक व्हिडिओ काढला. पण काही म्हणा, मला काही टॉकीज म्हणजे जे होतं का मध्ये, ते काही बिलकुल आवडलं नाही. आमच्या इथलं याच्यापेक्षा म्हणजे खूप छान आहे, म्हणजे असं काही नाही पण म्हणजे खूप छान आहेत नाही का. मग खुर्ची वगैरे इथं सगळ्या सेमच होत्या. आमच्या तिथं वरच्या साईडला पर पूर्ण झोपून बघता येतं पिक्चर, अशा सीट्स वगैरे आहेत. म्हणलं दुसरीकडे काहीतरी छान एक्सपिरियन्स येईल, पण काही म्हणजे एवढं काही तर मजाच नाही आली. पुढच्या साईडला त्यातली त्या सीट भेटली होती, आम्ही एवढं ताटून गेलो होतो. त्यात 4 तासाचा पिक्चर होता. आम्ही 7ला गेलो होतो, 12ला बाहेर निघलो. नशीब 12ला एक हॉटेल ओपन होतं, तिथे जेवण केलं आणि दुसरीकडं रूम केली. मग काय फकाट झोपले. आता दुसऱ्या दिवशीचा प्लॅन तुम्हाला दुसऱ्या दिवशी सांगते. चलो बाय, टाटा, गुड नाईट.